विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागे आपण मागल्या आठवड्यामध्ये हे गणित भाग 2 मध्ये पहिलं प्रकरण चालू केलेलं आहेच. त्याच्यामध्ये तयार व्हिडिओ तुम्हाला टाकलेला होता. त्यामध्ये सर्व उदाहरणं जे आहेत ही उदाहरणं तुम्ही अभ्यासलेली असतील, कारण का त्या तयार व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरण जे आहे हे प्रकरण तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरचा सर्व अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस सेट सराव संच वगैरे जे आहे हे सोडवून दिलेले आहे, संकल्पना क्लिअर केलेली आहे. आज आपण उजळणी म्हणून तो भाग पुन्हा एकदा रिपीट करतोय आणि काही शंका असतील तर नंतर मला फोन वगैरे करून तुम्ही विचारू शकता. सुरुवातीला आपण या गणित भाग 2 मधील हे जे पहिले प्रकरणाचं नाव जे आहे ते भूमितीमधील मूलभूत संबोध, हे संकल्पना काय आहे तर हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी पर्यंत तुम्ही भूमिती हा विषय काय अभ्यासलेला नव्हता, परंतु एकत्र गणितामध्ये हा भाग आलेला होता. गणित हा जो एकच विषय होता त्याच्यामध्येच ह्या संकल्पना काही ज्या काही भूमितीतल्या काही संबोध जे आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत. पण आता 9वी मध्ये आल्यानंतर गणित भाग 1 याच्यामध्ये बीजगणित आणि गणित भाग 2 मध्ये भूमिती या पद्धतीनं आपण या ठिकाणी अभ्यास म्हणजे गणिताचा अभ्यास करतोय. आता यामध्ये भूमितीतील जे मूलभूत संबोध यामध्ये लक्षात घ्या, भूमिती हा शब्द कसा तयार झाला तर अगदी त्याला एक सुरुवातीपासून म्हणजे भूमिती नावावरूनच या शास्त्राचा भूमिती या शास्त्राचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. कारण का भू म्हणजे यामध्ये जमीन आणि मिती म्हणजे मापन. लक्षात घ्या, जमिनीचं मापन म्हणजेच भूमिती असा या ठिकाणी शब्दशः अर्थ या ठिकाणी होतो. यामध्ये आपण या ठिकाणी काही बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री म्हणजे काय तर भूमितीमधल्या मूलभूत संबोध हे या ठिकाणी अभ्यासणार आहे. टोटल 5 बाबी आहेत की ज्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहे की ज्यामध्ये पॉइंट, लाईन आणि प्लेन हे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत हे बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी आपण सुरुवातीला बघूया. ज्यामध्ये बेसिक कन्सेप्ट कुठले आहेत तर फर्स्ट पॉइंट, सेकंड लाईन आणि थर्ड प्लेन, हे 3 बेसिक कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये पॉइंट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये बिंदू, त्यानंतर लाईन म्हणजे काय आहे रेषा आणि हे आहे त्याला प्रतल असं म्हणतात. म्हणजे या तिन्ही बाबी या ठिकाणी आपण बेसिक कन्सेप्ट ह्या मूलभूत क्रिया ज्या आहेत त्या क्रियांचा पहिल्यांदा अभ्यास यामध्ये आपण बघणार आहे. आता आपल्याला माहित आहे की वी डू नॉट डिफाईन नंबर्स. आपण एखाद्या संख्यांची व्याख्या करू शकत नाही. म्हणजे ह्यामध्ये आपण पॉइंट, लाईन आणि प्लेन हे जेव्हा बघतोय ह्याच्या आधी आपल्याला एक माहिती असणं गरजेचं आहे की आपण अंक जेव्हा म्हणतो हे अंक काय असतात, अंकांची व्याख्या किंवा संख्यांची व्याख्या आपल्याला करता येते का? संख्यांची व्याख्या करता येत नाही. म्हणजेच कोणत्याही नंबरची व्याख्या आपल्याला करता येत नाही. दॅट इज वी डू नॉट डिफाईन नंबर. सिमिलरली वी डू नॉट डिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉइंट, लाईन अँड प्लेन. अशाच पद्धतीने आपण हे जे संकल्पना आहेत ह्या पॉइंट, लाईन, प्लेन यांची आपल्याला या ठिकाणी डेफिनेशन म्हणजे व्याख्या करता येत नाही. दीज आर द सम बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. हे भूमितीमधले मूलभूत संबोध आहेत. हे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. वी डू नॉट डिफाईन इट्स lines and planes are sets of points. विद्यार्थी मित्रांनो, लाईन आणि प्लेन म्हणजेच रेषा आणि प्रतल हे या ठिकाणी हे बिंदूंचे संच असतात. याचा अर्थ लक्षात घ्या की लाईन्स अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉइंट्स म्हणजे रेषा आणि प्रतल हे बिंदूंचे संच आहेत. कीप इन माइंड दॅट द वर्ड लाईन इज युज्ड इन सेन्स स्ट्रेट लाईन. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण एखादी रेषा म्हणतो ती रेषा म्हणजे ती सरळ रेषा असते. रेषा ही घेताना, रेषा हा शब्द घेताना किंवा लाईन, स्ट्रेट लाईन हा शब्द जेव्हा आपण घेतोय तेव्हा ती सरळ असते. म्हणजेच ती थोडक्यात अशी वाकडी तिकडी अशी नसते, हे लक्षात घ्यायचं आहे. आता पॉइंट हा या ठिकाणी आपण जेव्हा दाखवतो तेव्हा आपण या पद्धतीनं पॉइंट हा दर्शवला असतो. म्हणजे पॉइंट ए याला आपण नाव दिलं पॉइंट ए, पॉइंट बी हा पॉइंट बी असं या ठिकाणी नाव दिलं.
म्हणजे पॉईंट ए पॉईंट बी हे आपण या ठिकाणी या पद्धतीनं दाखवत असतो. रेषा किंवा लाईन, लाईन म्हणलं की आपण या ठिकाणी स्ट्रेट लाईन म्हणजे या पद्धतीनं ही रेषा लाईन यल या अर्थानं आपण दाखवली. लाईन यल याला स्ट्रेट लाईन असं आपण म्हणतो. आणि प्लेन म्हणजे प्रतल जे आहे हे प्रतल या ठिकाणी अशा पद्धतीनं एक बंदिस्त आकृती असते. प्रतल हे दाखवत असताना या पद्धतीनं हे अशी बंदिस्त आकृती दाखवायची. चौरसासारखी स्क्वेअर सारखी या ठिकाणी किंवा क्वाड्रिलॅटरल कोणताही क्वाड्रिलॅटरल या ठिकाणी आपण घेतला तर त्यामध्ये एक प्रकारचे बंदिस्त आकृती म्हणजेच या ठिकाणी प्रतल. आता जर आपण या ठिकाणी बघितलं लाईन ही असंख्य बिंदूंची बनलेली आहे. पॉईंट पासून रेषा बनते. याच्यावरती अनेक पॉईंट असतात. या लाईनवरती अनेक पॉईंट समाविष्ट असतात. किंवा प्रतल जर बघितलं आपण प्रतल ए प्रतल असं नाव दिलेलं तर यामध्ये किंवा प्लेन ए तर यामध्ये सुद्धा असंख्य पॉईंट आहेत. याच्यामध्ये सुद्धा असंख्य पॉईंट आहे. म्हणजेच यावरून आपल्याला म्हणता येईल लाईन्स अँड प्लेन्स आर क्रिएटेड बाय पॉइंट्स. म्हणजे रेषा आणि प्रतल हे बिंदूंनी तयार होतं. कशाने तयार होतं? बिंदूंनी. दॅट इज लाईन्स अँड प्लेन्स आर सेट्स ऑफ पॉइंट्स. म्हणजे रेषा आणि प्रतल हा बिंदूंचा संच आहे. रेषा आणि प्रतल हे काय आहे? या ठिकाणी बिंदूंचा संच आहे हे यामध्ये आपल्याला सांगता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स हा मुद्दा या ठिकाणी बघतोय. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलंच आहे परंतु उजळणी म्हणून या ठिकाणी आणखी एकदा घेतोय की कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स म्हणजे बिंदूंचे निर्देशक आणि अंतर ही संकल्पना आता आपण या ठिकाणी बघूया. बिंदूंचे निर्देशक आणि अंतर ही संकल्पना काय आहे हे बघण्या अगोदर आपल्याला नंबर लाईन या ठिकाणी काढावी लागेल. नंबर लाईन म्हणजे काय? या ठिकाणी संख्या रेषा. ही संख्या रेषा या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. दॅट इज लाईन यल याला आपण नंबर लाईन असं म्हटलेलं आहे. त्याचा हा जो आहे स्टार्टिंग पॉइंट ओ कोऑर्डिनेट 0 give some points on this line that is A, B, C. Coordinate of these 1, 2, 3. Here point P, Q, R. Coordinate -1, -2, -3. That is the number line. We have studied the coordinate of points and distance. Coordinates of points and distance हा मुद्दा या ठिकाणी आपण ह्याची उजळणी बघतोय की यामध्ये बिंदूंची निर्देशक आणि अंतर. आपण लक्षात घ्या की ही एक संख्या रेषा आहे. त्या संख्या रेषेवरती हा ओ बिंदू आहे, हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, पी क्यू आर हे बिंदू आहेत या ठिकाणी. आणि हे बिंदू म्हणजे या ठिकाणी इंग्रजीमध्ये त्याला पॉइंट असं म्हणतात. आणि त्याच्या निगडीत संख्या असते त्याला कोऑर्डिनेट म्हणतात. लक्षात घ्या एच्या निगडीत 1 आहे त्याला कोऑर्डिनेट म्हणायचं निर्देशक मराठीमध्ये. हा पॉइंट बी त्याचा कोऑर्डिनेट 2 आहे. हा पॉइंट सी त्याचा कोऑर्डिनेट 3 आहे. तसंच या ठिकाणी पॉइंट क्यू पी क्यू आर हे जे आहेत ह्याचे कोऑर्डिनेट -1, -2, -3 अशा पद्धतीने हे त्याचे कोऑर्डिनेट आहेत. तर या पद्धतीनं यामध्ये आपण त्या संख्या रेषेचे आपल्याला माहिती आहे संख्या रेषामध्ये स्टार्टिंग पॉइंटच्या उजव्या बाजूला हे कोऑर्डिनेट हे वाढत जातात म्हणजे त्याची व्हॅल्युएशन वाढत जात असते. आणि स्टार्टिंग पॉइंटच्या डाव्या बाजूला जे काही कोऑर्डिनेट आहे याचे पॉइंटची व्हॅल्यू या ठिकाणी कमी कमी होत जाते. म्हणजेच -1 हा मोठा असणार आहे कोणापेक्षा -2 पेक्षा. -2 हा कोणापेक्षा मोठा असणार आहे -3 पेक्षा. असं -3 मोठं -4 पेक्षा, -4 मोठं -5 पेक्षा. अशा पद्धतीनं इकडं व्हॅल्यू ह्या बाजूला या ठिकाणी व्हॅल्युएशन यामध्ये कमी कमी होत जातं. पॉईंटचं जे काय व्हॅल्युएशन असेल ते कमी कमी होत जातं आणि इकडे इन्क्रीज होत असतं. म्हणजेच व्हॅल्युएशन ऑफ कोऑर्डिनेट दॅट इज टू लेफ्ट साइड आर डिक्रीजेस
and valuation of coordinates of right side are increases, that is 1 2 3 4 ह्या ज्या किमती आहेत हे किमती इकडे वाढत जातात आणि इकडून शून्यापासून इकडे किमती कमी कमी होत जात असतात. हे आपल्याला अगदी 5वी पासून आपण अभ्यासलेलं आहे. आता यामध्ये आपण मुद्दे यामध्ये बघत असताना आपल्याला तर सांगितलं नाही की पॉइंट जर आपण घेतला पॉइंट पी, याचा कोऑर्डिनेट काय आहे या ठिकाणी -1. पी या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आहे या ठिकाणी -1. क्यू या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय आहे या ठिकाणी -2. अशा पद्धतीनं हे जे पॉइंट आणि त्याच्या निगडीत असलेले जे काही संख्या आहेत त्याला कोऑर्डिनेट म्हणायचं, निर्देशक असं म्हणायचं. तर अशा पद्धतीनं पॉइंट आणि कोऑर्डिनेट ह्या बाबी आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यावर आपण अंतर कसं काढायचं हा मुद्दा इथं आपण बघतोय. अंतर कसं काढायचं की ह्या बिंदूमधलं अंतर कसं काढायचं. लक्षात घ्या, डिस्टन्स म्हणजेच या ठिकाणी अंतर हा शब्द आपल्याला माहित आहे. डिस्टन्स या शब्दाचा अर्थ आहे अंतर. अंतर काढत असताना आपल्याला अंतर हे नेहमी पॉझिटिव्ह असतं, म्हणजे धन असतं. लक्षात घ्या, अंतर कुठल्याही दोन गावामधलं अंतर, समजा आपण म्हटलं की भिलवडी आणि माळवाडी ह्याच्यामधलं अंतर मायनस कधी आपण म्हणू शकत नाही, तर ते प्लस मध्ये असतं. म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही दोन पॉइंट मधलं अंतर जेव्हा आपण घेतो तेव्हा ते पॉझिटिव्ह असतं, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे अंतराची किंमत ही नेहमी पॉझिटिव्ह असते आणि अंतर काढत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची असते, वजा करायची असते. मग अंतरासाठी आपण डिस्टन्स हा शब्द वापरू शकतो. डिस्टन्स मधला डी हा शब्द घ्यायचा. म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स ए बी और डिस्टन्स एसी काढायचं आपल्याला. डिस्टन्स एसी काढत असताना आपल्याला असं घेता येईल की यामध्ये पॉइंट बघायचे. पॉइंट ए कोऑर्डिनेट पाहायचा, त्याचा एचा कोऑर्डिनेट किती आहे 1 आहे आणि सी चा कोऑर्डिनेट किती आहे 3 आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला माहित आहे की संख्या रेषेवर नंबर लाईन वरती या बाजूला उजव्या बाजूला अंकांची व्हॅल्युएशन वाढत जाते. मग मोठा अंक ह्याच्यातला कोऑर्डिनेट कुणाचा मोठा असणार आहे सी चा आणि कुणाचा कोऑर्डिनेट लहान असणार आहे ए चा. म्हणजेच नेहमी लक्षात घ्यायचं की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. अंतर काढत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजेच इथं असं येणार आहे की मी असं मानतो की सी चे कोऑर्डिनेट मोठे आहेत, म्हणजेच या ठिकाणी पहिला सी मानतो, मायनस ए चे पॉइंट ए चे कोऑर्डिनेट लहान आहेत, त्यानंतर मी ए मानतो. म्हणजेच मग आता इथे कोऑर्डिनेट मांडले या ठिकाणी 3 - 1 दॅट इज आन्सर 2. म्हणजेच यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की डिस्टन्स AC इज इक्वल टू 2. या पद्धतीनं या दोन बिंदू मधलं अंतर आपल्याला असं काढता येईल. दुसरं उदाहरण जर आपण पाहिलं याच्यातलं, समजा यामध्ये आपण डिस्टन्स BQ काढायचं. आपल्याला डिस्टन्स BQ काढायचं आहे. डिस्टन्स BQ काढत असताना आपण यामध्ये बघायचं डिस्टन्स BQ मध्ये कोणते पॉइंट आहेत, B आणि Q आहेत. मग B चे कोऑर्डिनेट काय आहे +2 आहे, Q चा कोऑर्डिनेट काय आहे -2. मग मगाशी मी सांगितलं तुम्हाला की संख्या रेषेवरती नंबर लाईन वरती 0 पासून डाव्या बाजूला अंकांचं व्हॅल्यू कमी होत जातं आणि 0 पासून उजव्या बाजूला अंकांचं व्हॅल्यू या ठिकाणी वाढत जात असतं. म्हणजेच यावरून आपल्याला म्हणता येईल की Q या बिंदूचा पॉइंटचा कोऑर्डिनेट हा -2 जो आहे तो लहान असणार आहे आणि B चा कोऑर्डिनेट जो आहे 2 हा मोठा असणार आहे. म्हणजेच मोठ्यातून लहान वजा करायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं मांडायचं, मोठा पॉइंट कोणता आहे B -Q असं मांडलं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल B ची व्हॅल्यू कोऑर्डिनेट पॉइंट कोऑर्डिनेट दिलेला आहे 2 Q काय दिलेला आहे -2 आहे. मग -2 ह्याला करत असताना ब्रॅकेट मध्ये मांडायचं आहे, इन ब्रॅकेट -2 दॅट इज. आता आपल्याला इथं चिन्हाचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. मायनस इंटू मायनस प्लस होत आहे, मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस, दॅट इज 2 + 2 इज इक्वल टू 4. डिस्टन्स BQ, व्हॅल्युएशन ऑफ डिस्टन्स BQ इज इक्वल टू 4. अशा पद्धतीनं हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला काढता येते. हे यावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स या मुद्द्यामध्ये आपल्याला ह्या बाबी इथं शिकणं गरजेचं आहे. आणखी एक सांगतो तुम्हाला, काही महत्वाचे काही 2 नियम आहेत
तेवढे या ठिकाणी सांगतोय. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इज ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग द सिमिलर कोऑर्डिनेट्स फ्रॉम द लार्जर कोऑर्डिनेट्स. आता मी सांगितलं की स्मॉलर कोऑर्डिनेट टू लार्जर कोऑर्डिनेट म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून हे अंतर काढलं जातं. दुसरा मुद्दा आपण असा लक्षात घ्यायचा आहे की डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज नॉन निगेटिव्ह रिअल नंबर्स. म्हणजे कोणत्याही दोन बिंदूमधलं अंतर हे नेहमी धन असतं, ते कधीही ऋण नसतं. त्यामुळे इथं जे उत्तर येतं ह्या उत्तराला नेहमी धन चिन्ह असलं पाहिजे आहे आणि ते आलंच पाहिजे आहे, तरच आपल्याला ह्याच्यावरची उदाहरणं क्लिअर लक्षात येतील. या पद्धतीनं हा भाग डिस्टन्सचा क्लिअर करायचा आहे किंवा सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, बिटवीनेस हा मुद्दा आपण या ठिकाणी बघतो. बिटवीनेस म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये दरम्यानता म्हणतात. बिटवीनेसचा अर्थ काय, दरम्यानता. आता दरम्यानतामध्ये सपोज पॉइंट पी क्यू आर दी आर 3 डिस्टिंक्ट पॉइंट. समजा पी क्यू आर हे 3 भिन्न बिंदू आहेत आणि हे एक रेषा आहे, कोलिनियर पॉइंट्स आहेत. बघा यामध्ये हे पी क्यू आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स. देर आर 3 पॉसिबिलिटीज. समजा या ठिकाणी 3 भिन्न बिंदू असतील. पी क्यू आर हे 3 भिन्न बिंदू आहेत, परंतु ते एक रेषा आहे. परंतु ते कसे आहेत, एक रेषा आहे. मग एक रेषा असल्यानंतर त्यामध्ये 3 शक्यता आहेत. मग त्या 3 शक्यता इथं आपण दाखवलेल्या आहेत. आता या ठिकाणी बघा पहिल्या आकृतीमध्ये की पी क्यू आर हे एक रेषी बिंदू आहेत, कोलिनियर पॉइंट्स आहेत. पी वेगळा आहे, क्यू वेगळा आहे, आर हा हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. मग याच्यामध्ये काय आहे पहिला आपण, तर हा क्यू पॉइंट हा पी आणि आरच्या दरम्यान आहे. म्हणजेच पॉइंट क्यू इज बिटवीन पी अँड आर. पॉइंट पी अँड आर. मग याच्यामध्ये पहिली शक्यता काय असू शकते, ह्या पहिल्या आकृतीमध्ये आपण काय शक्यता असू शकते असं सांगता येईल. तर यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की डिस्टन्स, टोटल डिस्टन्स पी आर इज इक्वल टू, दॅट इज डिस्टन्स पी आर इज इक्वल टू, हे टोटल अंतर आपल्याला असं मांडणी करता येईल की पी क्यू प्लस क्यू आर. डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. म्हणजे यामध्ये आपल्याला असं लक्षात घेता येईल की इफ पॉइंट पी क्यू आर आर 3 distinct points and which are collinear points, then there are 3 possibilities. That is, first possibility is point Q is between point P and R. Then we write the equation, that is PR, distance PR is equal to distance PQ plus distance QR. म्हणजे पहिली शक्यता आपण मांडू शकतो की पी आरचं अंतर हे पी क्यू आणि क्यू आरच्या बेरजे एवढं असणार आहे. ही पहिली शक्यता. यानंतर पुढील आकृतीमध्ये किंवा आपल्याला असं म्हणता येईल की इफ पॉइंट आर इज बिटवीन पॉइंट पी अँड क्यू. जर समजा आर हा बिंदू इथं जसं आता क्यू हा मध्ये होता, आता या ठिकाणी असं असू शक्यता आहे की आर हा पी आणि क्यूच्या मध्ये असणार आहे. म्हणजेच पॉइंट आर इज बिटवीन पॉइंट पी अँड क्यू. देन दी पॉसिबिलिटीज, मग काय असणार आहे दरम्यानता किंवा त्याची दरम्यानता काय असणार आहे. तर यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की टोटल डिस्टन्स पी क्यू, दॅट इज डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू. म्हणजेच या ठिकाणी टोटल अंतर जे आहे हे पी क्यू अंतर हे कोणाच्या बेरजे एवढं असणार आहे, तर पी आर अधिक आर क्यू ह्या अंतराच्या बेरजे एवढं असणार आहे. म्हणजे ही सुद्धा शक्यता याच्यामध्ये असण्याची आहे, हे यामध्ये आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं, यामध्ये पॉइंट पी इज बिटवीन पॉइंट आर अँड क्यू. पॉइंट पी हा आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. मग ह्याच्यामध्ये काय शक्यता असू शकते की यामध्ये डिस्टन्स आर क्यू, टोटल हे डिस्टन्स आर क्यू, तर आपण बघितलं डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स पी क्यू. म्हणजे यामध्ये आपल्याला असेही शक्यता असण्याची आहे की टोटल डिस्टन्स आर क्यू हे
आरपी आणि पीक्यूच्या बेरजी एवढं असणार आहे. म्हणजेच त्या बिटवीनेस या मुद्द्यामध्ये म्हणजे दरम्यानता यामध्ये आपल्याला काय लक्षात घेता येईल की समजा यामध्ये 3 बिंदू दिले असतील भिन्न, दॅट इज हे पी क्यू आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट्स, देर आर 3 पॉसिबिलिटीज, म्हणजे त्या ठिकाणी 3 शक्यता असणार आहेत. जर 3 भिन्न बिंदू एक रेषीय असतील तर त्या ठिकाणी 3 पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता असणार आहेत. ही पहिली शक्यता, समजा या ठिकाणी पी क्यू आर म्हणजे मध्ये क्यू असेल तर टोटल पी आर बरोबर पी क्यू प्लस क्यू आर असण्याची शक्यता आहे. आता क्यूच्या ऐवजी इथं मध्ये आर असेल दोघांच्या मध्ये, तर पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू पी आर प्लस आर क्यू असणार आहे. यानंतर समजा पण असणार आहे की पी हा मध्ये असणार आहे, आर आणि क्यू बाजूला असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स आर पी प्लस पी क्यू. अशा पद्धतीनं ह्या 3 शक्यता असणार आहेत. म्हणजे जर 3 भिन्न बिंदू आणि ते एक रेषीय असतील, 3 भिन्न बिंदू आहेत परंतु ते कसे आहेत कोलिनियर, दॅट इज कोलिनियर या शब्दाचा अर्थ काय, एक रेषीय बिंदू असतील किंवा एक रेषीय, तर ह्या 3 शक्यता आपल्याला तपासाव्या लागतील. किंवा हे जर पाहिलं तर हे या ठिकाणीची बेरीज हे जर आलं याच्यामध्ये क्यू मध्ये असेल तर या पद्धतीनं समीकरण मिळेल. हे आर मध्ये बिंदू असेल तर या पद्धतीने आपल्याला डिस्टन्स काढता येईल. पी हा मध्ये बिंदू असेल तर टोटल डिस्टन्स अशा पद्धतीने काढता येईल. म्हणजे हे जे टोटल डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स या पद्धतीने मध्ये कोणता बिंदू आहे त्याच्यावरती पहिला आणि शेवटच्या बिंदूमधलं अंतर घेत असताना पहिल्या दोघांची अंतराची बेरीज अधिक दुसऱ्या अंतराची बेरीज असं या ठिकाणी टोटल यामध्ये दरम्यानतामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल. तर यावरती सुद्धा काही उदाहरणं आपल्याला आहेत, ती उदाहरणं सोडवावी लागतात.